जुन्या मूव्हीजमध्ये आपण नेहमी ऐकले, तुम मेरे लिए क्या कर सकते हो. आणि कुठलाही एक छानपैकी ॲक्टर जो असतो तो म्हणतो, मैं तुम्हारे लिए चांद तारे भी तोड़ ला सकता हूँ. असे वगैरे डायलॉग आपण खूप जुन्या जुन्या पिक्चरमधनं ऐकलेले आहेत. आता हे मी का बरं सांगितलं तर आजचा मुलांक आपला जो आहे ना तो डायलॉगशी निगडीत आहे. ओळखा बरं कुठला नंबर? जाऊ देत, सांगते मी तुम्हाला. मुलांक 6 हा या डायलॉगशी रिलेटेड आहे. तर का? तर ह्या मुलांक 6ची लोक जी असतात ती खूप रोमॅन्टिक असतात, खूप छानपणे एकमेकांशी जुळवून घेणारी, दिसायला फार सुंदर, अपडेट राहणारी एकदम अशा प्रकारची ही लोक असतात. मग अशा व्यक्तीसाठी त्याचा पार्टनर आणणारच ना हो चंद्रतारे तोडून. जर तुमचं लग्न झालेलं नाहीये तर हा एपिसोड शेवटपर्यंत बघायला विसरायचं नाही. ह्या एपिसोडमध्ये मी स्पेशली सांगणार आहे की तुमचा पार्टनर हा कसा असू शकतो आणि तुम्ही कुठल्या नंबरची पार्टनरशिप केली पाहिजे. पार्टनरशिप इन द सेन्स तुमचं लाईफ पार्टनर कुठल्या प्रकारचा असावा, कशा प्रकारचा असावा, तुमचं लाईफ कसं असतं आणि तुमचं ह्या सगळे डिटेल्स मी या एपिसोडमध्ये देणार आहे. त्यामुळे जर तुमचं लग्न झालेलं नसेल तर हा एपिसोड शेवटपर्यंत बघायला विसरू नका. नमस्कार, मी गीता कुलकर्णी. सोलफुल कनेक्शन्स विथ गीतामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. नंबर 6 मुलांक 6 हा शुक्राच्या आधिपत्याखाली येतो. आता शुक्र म्हटल्यानंतर दैत्यगुरु हा आलेच. त्यामुळे जरी हे रोमॅन्टिक, एकदम लवली नेचरचे किंवा खूप दिसायला सुंदर किंवा असे खूप छान छान सगळं ह्यांच्या बाबतीत असतं, अबंडन्स ह्यांच्याकडे खूप असतो किंवा ह्यांच्याकडे पटकन लक्ष्मी अट्रॅक्ट होते, या सगळ्या गोष्टी तर ह्यांच्या आयुष्यात असतातच असतात. ह्यांना आपोआप त्या मिळत जातात, त्यांना कुठल्याही प्रकारचे कष्ट करायला लागत नाहीत. तर अशा प्रकारचा नंबर मुलांक 6च्या लाईफ पार्टनर कसा असतो किंवा त्यांची फॅमिली कशी असते ते मी तुम्हाला आता सांगते. यांचा लाईफ पार्टनर किंवा ह्यांची फॅमिली जी असते ना तर ती थोडीशी ह्यांच्यापासून डिस्ट्रॅक्ट असते. का? तर ह्यांचं मुळातच लव्हिंग नेचर आणि ह्यांचं मुळातच असं छान नेचर असल्यामुळे हे जास्ती प्रोटेक्टिव्ह होतात त्यांच्या बाबतीत आणि त्यांची अतिशय जास्ती काळजी घ्यायला लागतात आणि त्यामुळे थोडंसं त्यांच्यामध्ये दुरावा येण्याचा संभव असू शकतो. तर सगळ्यात पहिले हे लक्षात ठेवायचं की आपल्या लाईफ पार्टनरवरती किंवा आपल्या घरातल्या मुलांवरती किंवा दुसऱ्या कुणावरही प्रेम करण्याच्या आधी नंबर 6 मुलांक 6 वाल्यांनी स्वतःवर प्रेम करायला शिकलं पाहिजे. जर तुमच्या आयुष्यात सेल्फ लव्ह आलं ना तर तुम्ही 90% बाजी जिंकलीत असं मी म्हणेन. कारण जेव्हा तुम्ही सेल्फ लव्ह करायला शिकता तेव्हा तुमच्या आयुष्यात आपोआप अबंडन्स, लक्ष्मी किंवा ह्या ज्या गोष्टी ज्या मी म्हटल्या ना त्या आपोआप तुमच्याकडे अट्रॅक्ट होतात. आता मगाशी जे मी म्हटलं ना ते असं का बरं म्हटलं की ही लोक ना खूप इन्सिक्युअर पण असतात आणि प्रोटेक्टिव्ह तर हे फॅमिलीबद्दल असतात पण त्याच्याबरोबर इन्सिक्युरिटी म्हणजे प्रोटेक्टिव्ह आणि इन्सिक्युरिटी या दोन्ही गोष्टी जोडून आल्यामुळे हे खूप अति इन्व्हॉल्वमेंट त्यांची फॅमिलीमध्ये किंवा मित्रमैत्रिणींमध्ये, अगदी जवळच्या मित्रमैत्रिणींमध्ये, मुलांमध्ये हे जास्ती असल्यामुळे ह्या गोष्टी घडून येतात. तुम्हाला अजून एक उदाहरण द्यायचं म्हणजे की ह्यांच्या घरी तुम्ही कधीही जा, ह्यांचं घर अगदी अप टू डेट असतं, अतिशय स्वच्छ असतं घर ह्यांचं. त्यामुळे ह्यांच्याकडे अबंडन्स, लक्ष्मी आपोआप खेचली जाते. आता आपण साधंच उदाहरण घ्या ना, आपण कुठे प्रवासाला निघालो किंवा आपल्याला कुठे जायचं असेल किंवा एरवीसुद्धा फक्त दिवाळी आली की आपण घराची साफसफाई करतो किंवा गणपती आले की आपण घराची साफसफाई करतो. पण ह्यांच्या बाबतीत तसं नसतं बरं का. ह्यांचं घर 12ही महिने तेवढंच अप टू डेट असतं जेवढं आपण गणपतीत आणि दिवाळीत ठेवतो. त्यामुळे ह्या लोकांकडे लक्ष्मी, अबंडन्स किंवा छान गोष्टी ह्या ज्या असतात त्या आपोआप अट्रॅक्ट होतात. सगळ्यात महत्त्वाचा हा मुद्दा आहे, हे सगळ्यांनीच लक्षात ठेवायचं आहे. फक्त नंबर 6 वाल्यांनीच नाही तर ही गोष्ट सगळ्याच नंबरवाल्यांनी लक्षात ठेवायची आहे. आता यानंतर तुमच्या घरात जर एखादा प्रॉब्लेम आला ना आणि तुमच्या घरात जर मुलांक 6 वाली व्यक्ती असेल तर सगळ्यात पहिले बाकीच्यांच्या आधी सगळ्यात पहिले फेस करायला ती 6 नंबरवाली व्यक्ती जी असेल ती पुढे धावेल. कारण यांना परत तिथे प्रोटेक्शन, इनसिक्युरिटी या दोन गोष्टी आल्याच. त्यामुळे तुमच्या घरात जर काही प्रॉब्लेम असेल तर सगळ्यात पहिले तो सॉल्व्ह करण्यासाठी नंबर 6ची व्यक्ती तिथे धावेल.
तुमचा हात ना कायम असा असतो, कधीही असा नसतो, असा कधीच नसतो. तुमचा हात कायम असा असतो. का तर तुम्हाला घेण्यापेक्षा देणं खूप आवडतं आणि त्यामुळे तुम्ही सतत आजूबाजूला अनेक मित्रपरिवारात घेरलेले असता आणि कुठेच कमी नाही हो तुमच्यासाठी. मित्र पण भरपूर, घरातली लोक पण भरपूर, घरात सगळंच काही छान, असं तुमच्यासाठी खूप काय काय छान छान असतं. याचबरोबर थोडासा यांचा एक अवगुण म्हणजे तुम्हाला मगाशी मी सांगितलंच की प्रोटेक्शन, इनसिक्युरिटी. मी सारखा या दोन गोष्टींचा उच्चार करते कारण हा एकच अवगुण ह्यांच्यामध्ये आहे की हे खूप प्रोटेक्टिव्ह असतात आणि खूप इन्सिक्युअर्ड असतात आणि त्यांना सतत मनात अशी भीती असते की ही व्यक्ती मला सोडून तर जाणार नाही ना, की मी जर असं वागले तर ह्याच्या पुढे असं तर होणार नाही ना. अशा ह्या भीतीमुळे ही लोक असं वागण्याचा प्रयत्न करतात की जसं करून की समोरची व्यक्ती माझ्याशी बांधील राहील. तुम्हाला मी ना एक उदाहरण देते. तुम्हाला राजा बली आणि वामनाची गोष्ट तर माहितीच आहे. जेव्हा राजा बलीनी दान करायचं ठरवलं, हात असा, त्याचा पण नंबर 6च असणार आहे बहुतेक, आणि शुक्राचार्य यांचे दैत्य गुरु, त्यामुळे त्यांचे ते गुरु तर तिथे हजर होतेच. शुक्राचार्यांचा सुद्धा नंबर 6च, त्यामुळे काय झालं, दोन्ही 6 नंबर तिथे हजर असल्यामुळे वामनाला एकदम सोपं गेलं हो काही मागून घेणं. त्यामुळे वामनाने फक्त 3 पावलं जमीन मागितली. आता वामन हे विष्णू अवतार होते हे समोरच्या बलीला काही समजलं नाही, पण धूर्त शुक्राचार्याने ही गोष्ट ताडली आणि शुक्राचार्यांच्या लक्षात आलं की हा वामन जो आलेला आहे मागायला जमीन, तो काही खरा वामन नाहीये, तो विष्णू अवतार आहे. शुक्राचार्यांच्या ही गोष्ट लक्षात आली. त्यांनी काय केलं की सूक्ष्म रूप धारण केलं आणि ते जे दान करण्याची जी सुरई असते की नाही, त्या सुरईमध्ये ते जाऊन बसले. जाऊन बसल्यानंतर सूक्ष्म रूप धारण केल्यामुळे जिथनं ते पाणी बाहेर येतं, दान करण्यासाठी आपण जे संकल्प सोडतो त्याचा जर पाणी हातावरनं द्यायचं असतं, बरोबर सुरईच्या टोकाशी ते जाऊन बसले. पण शेवटी वामन सुद्धा विष्णू अवतारच. त्यांना सुद्धा समजलं की शुक्राचार्यांनी ही खेळी खेळलेली आहे. त्यांनी काय केलं, अरे चा हे असं काहीतरी झालेलं दिसतंय, पाणी का पडत नाही, पाणी का पडत नाही. तर त्यांनी एक टोकदार वस्तू आणली आणि त्या सुरईच्या भोकामध्ये अशी टोचली. टोचल्यानंतर शुक्राचार्यांचा एक डोळा फुटला. हे उदाहरण कशासाठी दिलं मी, मुलांक 6 वाली लोक जी असतात ती मित्रासाठी काहीही करायला तयार असतात. त्यांचा हात कायम असा असतो. लक्षात आलं मित्रांनो. आता हेच बघा ना मित्रांनो की शुक्राचार्यांनी बलिराजासाठी म्हणजे आपल्या मित्रासाठी स्वतःचा डोळा फोडून घेतला. पण अशा वेळेला काय असतं ना की तुम्ही दुसऱ्यांच्या मदतीसाठी स्वतःचंही नुकसान कधीतरी करून घेऊ शकता. हा या गोष्टीमागचा उद्देश आहे, तुम्हाला ही गोष्ट सांगण्यामागचा हा माझा उद्देश होता की अशा वेळेला थोडंसं आपल्या मनावर कंट्रोल ठेवून किंवा अशा जर गोष्टी तुम्ही केल्यात दुसऱ्याला मदत करताना आपला स्वतःचाही विचार पहिल्यांदा जर केला तर तुमच्यासाठी ते खूप फायद्याचं ठरणार आहे. मुलांक 6 वाली लोक खूप लिडरशिप त्यांच्यामध्ये अशी स्ट्रॉंगली भरलेली असते, लीडर असतात प्रत्येक गोष्टीत. ये करना है चलो मैं कर देती हूँ किंवा मैं कर देता हूँ, अशा प्रकारची ही लोक तुम्हाला मुलांक 6च्या आधिपत्याखाली जाणवतात. ह्याच्यामध्ये येणारी काही उदाहरणं नावं मी तुम्हाला सांगते, जसं की आलिया भट्ट, नेपोलियन बोनापार्ट, माधुरी दीक्षित, सचिन तेंडुलकर. आता ही लोक ना थोडीशी इगोइस्टिक सुद्धा असतात. आता सचिन तेंडुलकरचं उदाहरण मी तुम्हाला सांगते की सचिन तेंडुलकरला समोरचा बॉलर जेव्हा असा एकदम सांगायचा ना चल मार के दिखा, त्यावेळेला त्याचा इगो हर्ट व्हायचा आणि त्यावेळेला तो त्याच बॉलवर त्याच बॉलरला सिक्सर मारल्याशिवाय सोडायचा नाही. अशी एक सचिन तेंडुलकरची गोष्ट होती. तर मग ह्या लोकांचा इगो जर तुम्ही हर्ट केलात ना, खलास, ते त्याच्या वरचढ जाऊन तुमच्यासाठी काहीतरी करणारच, ते करूनच दाखवणार, असा ह्यांचा मूळचा स्वभाव असतो. जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला शुक्रतारा पटकन नजरेस पडतो. का बरं पडतो? कारण शुक्रतारा हा चमचमणारा असतो आणि त्यामुळे तो सहज आपल्या नेकेड आईजना सुद्धा दिसू शकतो. म्हणजे चमकणं, कुठेही जाऊन चमकणं हा ह्यांचा मूळ गुणधर्म असतो. म्हणून यांचं सोशल लाईफ खूप छान असतं. थोडंसं ह्याच्यामध्ये मी असं सांगेन की जेव्हा आपल्या अवतीभोवती मित्रमैत्रिणी असतात तेव्हा ही लोक खूप खुश दिसतात. तसंच कुठल्याही गोष्टीमध्ये ह्यांना
दिसायला सुंदर, एखाद्या लक्झरीज आयटम्स जर असतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी ब्रँडेड वस्तू किंवा अतिशय टापटीप राहणे, ब्रँडेड गोष्टी परिधान करणे किंवा ब्रँडेड वस्तू वापरणे किंवा कुठलंही लक्झरीज, हो यांच्या आयुष्यात सतत लक्झरीज असते, त्यामुळे ही लोक त्या गोष्टींकडे जास्ती अट्रॅक्ट होतात. आता शुक्रतारा म्हटल्यानंतर चमचमणारी ही गोष्ट जी असते ती गोष्ट ह्यांच्या आयुष्यात ते शुक्रताऱ्याप्रमाणे चमचमून सोशल लाईफमध्ये खूप मोठ्या मॉबमध्ये सुद्धा पटकन उठून दिसतात. म्हणजेच काय, लगेच ओळखायचं की ही व्यक्ती मुलांक 6ची आहे. ह्या लोकांना एटिकेट्स आणि मॅनर्स खूप चांगले अवगत असतात आणि ही लोक खूप रोमॅन्टिक सुद्धा असतात बरं का. एक साधं उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही कपल्स कुठेतरी छानपैकी समुद्रकिनारी फिरायला गेलेले आहात, तर सहजपणे नंबर मुलांक 6वाली व्यक्ती एखाद्या आपल्या पार्टनरवरती किंवा समुद्रावरती किंवा समोर दिसणाऱ्या डुबत्या सूर्यावरती किंवा त्या पाण्यावरती, समुद्राच्या लाटांवरती, कशावरही पटकन तिला एखादी कविता आठवू शकते आणि तो किंवा ती एखादी कविता त्याच्यावरती करू शकतो. म्हणजेच काय, तर हे आर्टिस्टिक सुद्धा असतात बरं का. आणि लहानपणापासून यांच्यामध्ये एक तरी आर्ट फॉर्म दडलेला असतो. कदाचित ते गाणं म्हणत असतील, कदाचित ते डान्सर्स असतील, कदाचित त्यांना ड्रॉइंगची सवय असेल, छान ड्रॉइंग काढत असतील किंवा कदाचित कविता करत असतील. म्हणजे कुठला तरी आर्ट फॉर्म यांच्या आयुष्यामध्ये हा अगदी भरलेला असतो. म्हणजेच काय की अगदी आता जसा आपल्याला पाहिजे तसा रोमॅन्टिक आयडियल पार्टनर तुम्हाला मिळालेला आहे. तर आता अशा वेळेला मी तुम्हाला हे सजेस्ट करीन की तुम्ही एक छानसा हिरा परिधान करावा. हिराच का बरं? कारण हिरा एकतर शुक्राला रेप्लिकेट करतो आणि दुसरं म्हणजे की हिऱ्यामध्ये वेगवेगळ्या कलर असतात, वेगवेगळे कलर आपल्याला दिसतात. जर आपण जवळून हिरा पाहिला भिंगातून तर आपल्याला त्याच्यामध्ये निरनिराळे कलर दिसतात. तसं मल्टी कलर्ड लाईफ ही लोक जगत असतात. आता हेच बघा ना की एखाद्या नवरा बायकोमध्ये अतिशय कडाक्याचं भांडण चाललेलं आहे आणि अशा वेळेला 6 नंबर मुलांकाला ते काही सहन होत नाहीये. मग तो अशा वेळेला 6 नंबर मुलांक काय करतो की बाजारात जाऊन सरप्राईज गिफ्ट देणं हा त्यांचा बाये हात का खेळ असल्यामुळे एखादा छानसा हिरा आपल्या पार्टनरसाठी गिफ्ट घेतो आणि आपल्या पार्टनरला सरप्राईज गिफ्ट देतो. कारण त्याला माहिती असतं की समोरची व्यक्ती ही हिऱ्यासारखी त्याच्यासाठी प्रेशियस आहे आणि जे आपण गिफ्ट देणार आहोत ते शुक्राच्या आधिपत्याखाली असल्यामुळे ती व्यक्ती त्याला मिळणारच. अशा प्रकारे एक हिरा दुसऱ्या हिऱ्याला आपलं हिऱ्याचं गिफ्ट प्रेझेंट करतो आणि त्यामुळे दोघांमध्ये आपोआप एकजूट निर्माण होते. कारण 6 नंबरवाल्यांना सुरुवातीला मी जसं सांगितलं तसा प्रॉब्लेम फॅमिलीमध्ये कायम येत असतो आणि त्यांना अशा गोष्टी काही वेगवेगळ्या प्रकारे हँडल करायला लागतच असतात. आता मी तुम्हाला याचे मुलांक सांगणार आहे की कुठल्या मुलांकाशी या लोकांनी लग्न करावं किंवा लाईफ पार्टनर आपला कुठल्या मुलांकाचा असावा. तर ज्यांची लग्न अजून मुलांक 6वाल्यांची झालेली नाही आहेत त्यांच्यासाठी स्पेशली मी सांगू इच्छिते की तुम्ही 6 नंबर मुलांक असलेलीच व्यक्ती पार्टनर म्हणून आयुष्यात निवडू शकता. तुमचं लाईफ खूप छान रोमॅन्टिक आणि लक्झरियस होण्याची शक्यता याच्यामध्ये जास्ती असते. तसंच या मुलांकाचा कुणीही दुश्मन नसतो, सगळेच ह्याचे मित्र असतात. पण थोडंसं 1, 2 आणि 7 आणि 8 हे 4 नंबर जे आहेत ना ते ह्या मुलांकासाठी न्यूट्रल असतात. 1, 2 तर थोडंसं आपण शत्रुत्वाकडे जातात, पण 7 आणि 8 हे नंबर ह्याच्या न्यूट्रल असतात. ह्यांच्यासाठी चांगला लकी कलर ब्लू आणि व्हाईट असा असतो. आता ह्यांच्यासाठी मी एक रेमेडी देऊ इच्छिते. एकतर मी तुम्हाला सांगितली की तुम्ही हिरा वापरायला सुरुवात करा. दुसरी रेमेडी म्हणजे तुमच्यासाठी अशी आहे की तुम्ही ऑलवेज घराच्या बाहेर पडताना किंवा दिवसातनं कमीत कमी 2 वेळा तरी अत्तराचा फाळा आपण म्हणतो ना तर तो कानामध्ये ठेवायला सुरुवात करा किंवा स्प्रे मारून परफ्यूम मारून घराबाहेर पडायला सुरुवात करा. ह्या 2 रेमेडीज मुलांक 6साठी स्पेशल आहेत. मित्रांनो, तुम्हाला असंच जर वेगवेगळ्या नंबर ऐकायला आवडत असतील तर तुम्ही सोलफुल कनेक्शन्स विथ गीता हा चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला आणि मुलांक 6वाल्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चक्राच्या सिरीजना जसा तुम्ही रिस्पॉन्स दिलात तसाच रिस्पॉन्स न्यूमरोलॉजीच्या सिरीजला सुद्धा मिळेल अशी मी अपेक्षा ठेवते. इथेच मी थांबते आज. पुन्हा उद्या नवीन नंबर
घेऊन नवीन भेट घडवूया. धन्यवाद.